नमस्कार मित्रांनो. मेष राशीचे पती आणि मकर राशीची पत्नी जर का वैवाहिक सहजीवनामध्ये असतील तर त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य प्रेम होण्याची शक्यता किती प्रमाणात असेल? अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा असे कोणते मुद्दे आहेत की जे विचारात घेणे आवश्यक आहे? असे कोणते मुद्दे आहेत की ज्यावर काम करणे आवश्यक आहे? दोघांच्या विवाहाकडून अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो? एकंदरीत या दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, या सर्व संदर्भातले खुलास्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः असा समज आहे की विवाहबाह्य प्रेम होतं त्यामध्ये शारीरिक आकर्षणाचा भाग सगळ्यात महत्त्वाचा असतो किंवा किंबहुना शारीरिक आकर्षणामुळेच विवाहबाह्य प्रेम होतं असं मात्र अजिबात नाही. केवळ आणि केवळ हाच मुद्दा महत्त्वाचा असतो असं अजिबात नाही. बाकीचे सुद्धा काही मुद्दे आहेत, यांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. सुरुवातीला या दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं राहील. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व माहीत असतं किंवा आपल्याला स्वतःबद्दलचं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे हे ज्यावेळेस समजतं, त्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी आहेत यामधून मार्ग काढणं सोपं जातं. सुरुवातीला आपण चर्चा करू की मेष राशीचे जे पुरुष आहेत किंवा पती आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारे रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर ही जी रास आहे ही संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे. आणि कुठल्या पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्याच्यामध्ये पुरुष तत्व हे दुप्पटीने पाहता येतं की दुप्पटीने जाणवतं. त्याच्या वागण्या बोलण्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखादी चालण्या वागण्या बोलण्या सगळ्या त्याच्या जीवनाच्या पैलूमध्ये मेष रास ही जबरदस्त दिसून येते. आणि अर्थात मेष रास म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जबरदस्त कार्यकर्तृत्व, जबरदस्त असा उत्साह, जबरदस्त अशी ऊर्जा, या सगळ्याचा भाग त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतो. साधारण त्याचं वागणं बोलणं सुद्धा तसंच असतं. समोरच्या बरोबर ज्यावेळेस संवाद साधतात त्यावेळेस आपलं म्हणणं पुढे दटावून सांगतात किंवा आपल्या मताबद्दल ठाम राहतात किंवा आपल्या मताबद्दल ते बऱ्याच प्रमाणात आग्रही असतात. आग्रहीपणा हा मेष राशीच्या पुरुषांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. यांचं राहणीमान जरी तुम्ही बघितलं तरी सुव्यवस्थित, नीटनेटके किंवा आधुनिक राहणीमानाकडे त्यांचा कल असतो. थोडंसं भडक रंगाचे कपडे वापरणं यांना आवडतं. अर्थातच त्याचा फायदा सुद्धा होतो किंवा बऱ्याच पण त्यांचं व्यक्तिमत्व हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं इतरांमध्ये दिसून येतं. यांचं बोलणं किंवा वाणी ही सुद्धा सरळ असते, ट्रान्सपरंट असते. जे काही हृदयात असेल तसंच ते समोर मांडलं जातं आणि तशाच शब्दात मांडलं जातं. त्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांचे जे शब्द असतात, त्यांची जी वाणी असते ही थोडीशी तिखट असते, बोचरी असते. त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये सुद्धा याचा थोडासा त्रास होऊ शकतो. जे काय करतील बिनधास्त करतील. बेफिक्रीपणा, बिनधास्तपणा हा यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतो. त्यांच्या चालण्या वागण्या बोलण्यास दिसून येतो. बऱ्याच प्रमाणात मेष राशीचे जे पुरुष असतात हे बिझी बॉडी असतात. नेहमी काही ना काहीतरी काम करण्यामध्ये असतात आणि अंगमेहनतीची कामं करायला यांना आवडतं. अंगमेहनत जबरदस्त करण्याची ताकद या राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. बिनधास्तपणा चांगला दिसून येतो. त्यामुळे या राशीची जी माणसं असतात ही कधीच कोणाला घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला, ना कुठल्या परिस्थितीला. बऱ्याच वेळा निर्णय घेताना सुद्धा बिनधास्तपणे निर्णय घेतात. म्हणजे एखाद्या निर्णयाचा पुढे जाऊन परिणाम काय होईल याचा सहसा विचार केला जात नाही. एखादी गोष्ट पण साधारण त्यांना आवडली, विकत घ्यायची असेल तर त्या वस्तूचा पुढे आयुष्यामध्ये किती फायदा होईल हे जाणून न घेता पहिली ती वस्तू ती विकत घेतील आणि त्यानंतर विचार करते. आधी कृती मग विचार हा भाग थोडा असतो. त्याच्यामुळे खर्चिक प्रवृत्ती याच्यामध्ये थोडीशी जास्त दिसून येते. आधुनिक किंवा अधिभौतिक सुखाची आवड सुद्धा यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते. अर्थात अधिभौतिक सुखाची पूर्ती सुद्धा करतात. त्याकरता लागणारे जे पैसे आहेत ते सुद्धा कमवतात. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा या राशीचे जे पुरुष असतात ते तसे पुढे जातात. म्हणजे जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, संपूर्ण समर्पणाची भावना हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि त्यामुळेच निर्भय असतात, बिनधास्त असतात. पुढे जाण्याची वृत्ती यांच्यामध्ये खूप विजिगीषू वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून, पण त्याबरोबर येणारा जो ॲरोगन्स आहे त्यामुळे सुद्धा थोडासा त्रास होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवन हे संपूर्णपणे आनंदाने जगण्याची, बिनधास्त जगण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे उगाच रुखरुख करत बसणं, कुडत बसणं, अतिविचार करणं हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये तसा दिसून येत नाही. बिनधास्त असं आयुष्य जगणारी ही रास आहे आणि जे काय असेल ते समोरासमोर बोलणारी ही रास आहे. अधिभौतिक सुखाशी संबंधित किंवा इंद्रिय सुखाशी संबंधित
जी काही क्षेत्र आहे ती पूर्णपणे अनुभवाची गोष्ट मेष राशींच्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. आता मेष राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात: अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये जे कार्यक्षमता असते, जी ऊर्जा असते, ही खूप चांगल्या प्रकारची असते. सदैव नंबर 1 वर राहण्याची गोष्ट यांना आवडते. नेहमी आपण नंबर 1 वर असलं पाहिजे. नेहमी काही ना काहीतरी काम करायचं. बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो, तो भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात त्यांची जी स्पर्धा असते ती सरळ सरळ असते आणि म्हणजे ज्याला आपण ट्रान्सपरन्सी ज्याला आपण म्हणतो, ती स्पर्धेमध्ये चांगली दिसून येते. परंतु सदैव आपल्याला सगळं काही मिळालं पाहिजे, आपण नेहमी नंबर 1 वर असलं पाहिजे, अशा प्रकारचा अट्टास यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्राबद्दल थोडंसं सांगणं कठीण होऊन बसतं. म्हणजे भरणी नक्षत्राचे पुरुष कुठल्या परिस्थितीत कसे वागतील हे कधी सांगता येत नाही. कारण कधी कधी भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे दिवसेंदिवस दिवसाचे 24 तास काम करत बसेल, दिवसेंदिवस काम करत बसेल आणि कधी कधी एकदा आळस सुरू झाला तर आळसातच संपूर्ण वेळ घालवते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेडिक्टेबिलिटी थोडीशी कमी असते. अधिभोवती सुखाची आवड यांना खूप चांगली असते, जास्त असते, परंतु त्यामुळे बऱ्याच वेळा खर्चिक वृत्तीसुद्धा यांच्यामध्ये बळावते आणि व्यसनांच्या आहारी जाण्याची वृत्ती ही भरणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये थोडीशी जास्त असते. अर्थात इथे थोडंसं काम करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये तिसरं जे नक्षत्र येतं ते म्हणजे कृतिका. कृतिका नक्षत्रातलं पहिलं चरण हे मेष राशीमध्ये येतं आणि मेष राशीचा जो तिखटपणा आहे, हा तिखटपणा कृतिका नक्षत्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. बिनधास्तपणा, बेदरकारपणा किंवा स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं, दुसऱ्याचा विचार न करणं, कार्यकर्तृत्व हे जोरदारपणे कृतिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येतं आणि तो भाग तसा बघितला तर चांगला असतो. कृतिका नक्षत्राचे जे पुरुष आहेत हे स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे आहेत, कोणालाही कधीही घाबरत नाही. परंतु त्याचबरोबर याचा जो बेफिक्रीपणा आहे आणि सेल्फ रिस्पेक्ट यांचा स्वतःचा असतो, दुसऱ्यांना सुद्धा काही सेल्फ रिस्पेक्ट असतं याची तमा नसते. आता अर्थात ही जी गोष्ट आहे ही गोष्ट संपूर्ण मेष राशीमध्ये दिसून येते आणि त्याचा बराच मोठा परिणाम हा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात येतो. त्या संदर्भात आपण पुढे चर्चा करणारच आहोत. आतापर्यंत तुम्हाला समजलेलं असेलच की जे मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडं चर्चा करू की मकर राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मकर राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांचं सौंदर्य. त्यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं आणि सोबर अशा प्रकारचं सौंदर्य असतं. खूप तिखट सौंदर्य यांच्यामध्ये दिसून येणार नाही, कारण फॅशनची आवड असते, आधुनिक राहणीमानाची आवड असते, परंतु भडक फॅशन वगैरे करणं यांना तसं पसंत पडत नाही. लक्षात घ्या, मुळातच मकर राशीची जी स्त्री असते बालपणापासूनच कुठल्या ना कुठल्या क्षेत्राबद्दल किंवा कुठल्या म्हणजे जे रिलेशनशिप असेल किंवा आर्थिक संदर्भात थोड्या त्रासदायक गोष्टींना सामोरं त्यांना जावं लागतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये पेशन्स ज्या आपण म्हणतो किंवा वाट बघणं, संयम हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला येतो आणि मॅच्युअर्डपणासुद्धा म्हणजे यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. ही दोन्ही गोष्ट या राशीच्या मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत किल्ली तुम्ही ह्याला म्हणू शकता आणि त्यावरच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा डोलारा हा उभा असतो. आणि म्हणूनच मकर राशीची जी स्त्री आहे ही तुम्हाला त्यांच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर्ड तुम्हाला वाटू शकेल आणि त्यामुळे दुसऱ्याला समजून घेणं, परिस्थितीचा नीट विचार करणं, निर्णय घेताना सांगोपांग विचार करणं आणि नातेसंबंध जपणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. यांच्याकरता रिलेशनशिप आणि जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ती निभावण्याकरता ह्या ज्या व्यक्ती असतात म्हणजे जे मकर राशीची जी स्त्री ही कुठल्याही प्रकारचा त्याग करू शकते किंवा त्यागी वृत्ती, सहनशीलता हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. समोर असणारं काम व्यवस्थितपणे पूर्ण करायचं, कामाला महत्त्व द्यायचं, कर्तव्याला महत्त्व द्यायचं. कर्तव्य हा यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यामुळेच ही जी या राशीची जी स्त्री आहे ही तुम्हाला नॉर्मली स्त्रियांमध्ये ज्या गुणधर्म दिसून येतात म्हणजे शेअरिंग जास्त करणं किंवा जास्त हे बोलणं वगैरे किंवा जास्त प्रमाणात अधिभौतिक सुखाची आवड ही तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मकर राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येणार नाही. परंतु पैशाची व्हॅल्यू किती आहे, पैशाची किंमत किती आहे आणि आणि त्याचा हा जो भाग आहे त्यांच्या स्वभावामध्ये येणारे जे गुण आहेत हे अनुभवाने आलेले असतात. त्यामुळे हे कायमच्या कोरले गेलेले असतात. समोर येणारं काम इमाने इतबारे पूर्ण करणं, मग ते कुठलंही असेल, घरातलं असेल किंवा घराच्या बाहेरचं असेल, ते व्यवस्थितपणे पूर्ण करणं, ते आवडीचं असो व नसो, हे जे भाग आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण करणं हा भाग
मकर राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. मितभाषी असतात, नेमकं बोलणारे असतात, विषयाला धरून बोलणारे असतात. उगाच उघडा ठेवलेल्या नळाप्रमाणे वाहत राहणं हा भाग मकर राशीच्या स्त्रीमध्ये तसा दिसून येत नाही. आणि एकंदरीतच जे सर्व समावेशक अशा प्रकारची रास आहे, उत्तम गृहिणीची रास तुम्ही यांना समजू शकता. कारण स्त्रीमध्ये किंवा पत्नीमध्ये, खास करून पत्नीच्या भूमिकेमध्ये मकर राशीची जी स्त्री आहे ही अतिशय व्यवस्थितपणे बसू शकते. म्हणजे मगाशी सांगितलेले जे गुण आहेत ती तिच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये खूप व्यवस्थितपणे पुढे जातात. आता मकर राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा. उत्तराषाढा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्या सुंदर असतात, यांचं राहणीमान अतिशय चांगलं असतं, यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात, जीवनामध्ये कायम पुढे जाण्याची जी वृत्ती असते ती खूप चांगल्या प्रकारे उत्तराषाढा नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये दिसून येतं. श्रवण नक्षत्राच्या ज्या स्त्री असतात ह्यांचं सुद्धा सौंदर्य अतिशय चांगलं असतं, सोबर असतं आणि मासूमियत ज्याला आपण म्हणतो तो भाग मकर राशीच्या खास करून श्रवण नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. मात्र यांचं बालपण हे म्हणावं तेवढं सहज नसतं. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे त्रास, मग ते आर्थिक असतील किंवा नातेसंबंधी असतील, हे यांच्या बालपणात दिसून येतात. त्याच्यामुळे मॅच्युअर्डपणा यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थातच संपूर्ण मकर राशीची जी स्त्री आहे यांच्यामध्ये एक गोष्ट आणखीनही चांगली दिसून येते, ते म्हणजे पैशाच्या संदर्भातला जो व्यवहारीपणा आहे तो खूप चांगला दिसून येतो. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवायचे, हा भाग मकर राशीच्या स्त्रीमध्ये एकंदरीतच चांगला दिसून येतो. जसं आपण चर्चा करतो की श्रवण नक्षत्राच्या स्त्रीबद्दल, तर साधारणतः श्रवण नक्षत्राची जी स्त्री आहे यांच्यावरती कधी ना कुठल्या प्रकारची फॅमिलीची जी जबाबदारी आहे ही येते आणि यांच्याकरता कर्तव्य हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. सरळ असतात, देवगुळे असतात, देवावर विश्वास ठेवणारे असतात आणि रूढी परंपरा राखणारे किंवा जपणारे अशी ही श्रवण नक्षत्राची स्त्री तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचं जे नक्षत्र आहे ते म्हणजे धनिष्ठा नक्षत्र. धनिष्ठा नक्षत्र हे थोडंसं तिखट असतं. म्हणजे तिखट म्हणजे उलटसुलट बोलणं हा प्रकार नसतो. जे बोलतील ते व्यवस्थित बोलतील, विचार करून बोलतील, पण कधी यांचे शब्द हे थोडेसे तिखट असतात. परंतु बऱ्याच प्रमाणात मेहनतीपणा हा तुम्हाला धनिष्ठा नक्षत्रामध्ये जबरदस्त दिसून येतं. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणार असतात आणि तरी एवढं जरी असलं तरी गची बाधा यांना झालेली नसते. म्हणजे गर्व यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. म्हणजे ज्याला आपण ॲरोगन्सी वगैरे ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. जसं आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचा पती आणि मकर राशीची पत्नी समजा नातेसंबंधात म्हणजे पती पत्नीच्या रोलमध्ये असतील, भूमिकेमध्ये असतील, तर याच्यामध्ये एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची संभावना किती प्रकारची असते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भावनिकदृष्ट्या या दोघे आहेत पती पत्नी हे जवळ येणं गरजेचं राहील. आता पण तुम्हाला समजलं असेल की दोघांच्या स्वभावामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल आहे. म्हणजे मेष राशीच्या पुरुषांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्ही संवाद साधाल त्यावेळेस दुसऱ्याला सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्याचा सुद्धा मान सन्मान आहे आणि तो राखणं आपलं परत कर्तव्य आहे. जसं आपल्याला कोणी समजा अपमान केला तो पटत नाही, खास करून मेष राशीच्या पुरुषांना, तर दुसऱ्याचा सुद्धा मान सन्मान आहे. जरी ती स्त्री असली तरी सुद्धा तिला मान सन्मान आहे, तिला तिचा मान द्यायलाच हवा. हा भाग त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचे पुरुष आहेत थोडेसे स्पेंडिंग जास्त असते, खर्च थोडी जास्त असते, खर्ची वृत्ती थोडीशी जास्त असते. त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठलेही निर्णय घेताना तुमच्या पत्नीला विश्वासात घेणं, म्हणजे मकर राशीच्या पत्नीला विश्वासात घेणं, ज्या काय तुम्ही गोष्टी कराल त्या शेअर करणं गरजेचं राहील. एखाद्या गोष्टीचे निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीचा सुद्धा विचार करणं गरजेचं राहील, तिचा विचार तुमच्या निर्णयामध्ये असणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं जे म्युच्युअल फेथ आहे किंवा ट्रस्ट आहे तो बऱ्याच प्रमाणात वाढतो. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची, इमोशनल बॉन्डिंग येणं गरजेचं राहील. ते जर का नसेल तर मग तुमची जी स्त्री आहे किंवा तुमचा जो पती आहे तो साधारण अशा प्रकारे इमोशनल बॉन्डिंग करता दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या इन्फ्लुएन्समध्ये प्रभावाखाली येऊ शकतो आणि त्यामुळे एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता वाढू शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का पती पत्नीपैकी एक जर का एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये आलं तर फक्त सुडाची भावना या भावनेतून सुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक आकर्षण की ज्याबद्दल जास्त बोललं जातं. लक्षात घ्या, मेष राशीचे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण हे थोडंसं वाजवीपेक्षा जास्त असतं आणि त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये ते येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील. कधी आर्थिक अभाव किंवा पैशाचा अभाव हे सुद्धा कारण येतं की आर्थिक संदर्भात अभाव असेल तर व्यक्ती एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून जर का तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होत असतील अशा वेळेस सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकर्षण किंवा मोह हा जो भाग आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं फायनान्शियल बॅकग्राऊंड किंवा त्याचं एकंदरीत लाईफस्टाईल हे बघून आपण फर्स्ट साईट लव्ह ज्याला आपण म्हणतो तशा मोहामध्ये सुद्धा व्यक्ती जाऊ शकतात की जेणेकरून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता वाढते. मगाशीच मी सांगितलं, जर का तुमच्या नातेसंबंधामध्ये भावनात्मक एकरूपता नसेल तर एकसुरी अशा प्रकारचं वैवाहिक जीवन होऊन जातं. म्हणजे प्रत्येक दिवस हा सारखाच असतो, प्रत्येक दिवसाचा शेड्यूल हा सारखाच असतो. म्हणजे प्रत्येक दिवस हा सारखा असला तर मग त्याच्यामध्ये काहीतरी बदलाव मिळावा, काहीतरी वेगळेपण असावं, काहीतरी त्याच्यामध्ये टेस्ट यावी, अशा भावनेने सुद्धा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती थोडासा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकतो. किंवा कधी-कधी जुना असा एखादा मित्र तुमच्या नजरेत येतो किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये येतो आणि तुमच्या दोघांमध्ये जी जवळीकता आहे ती थोडीशी वाढू शकते आणि त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पती-पत्नींनी भावनात्मकदृष्ट्या एकत्र येणं, एकमेकांना समजून घेणं. जे मी मगाशी तुम्हाला व्यक्तिमत्व सांगितले, ती जर का तुम्ही तशा प्रकारे समजून घेतली, तर अर्थातच तुमच्यामध्ये विवाहबाह्य प्रेम होणं जवळ कठीण किंवा होऊ शकत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला मनात जाणवतात, वाटतात, ते जर का तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे विश्वासाने शेअर केलं, अर्थात तिथे विश्वास असणं गरजेचं आहे. तर तशा प्रकारे जर का केलं, तर कुठल्याही प्रकारचे त्रास इतर कुठलेही तुमच्या वैवाहिक जीवनात येणार नाहीत. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त जर का काही त्रास किंवा प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असतील, तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं ते फक्त चंद्र राशीवरून बघितलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकीसुद्धा 11 ग्रह आहेत आणि ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असू शकतात. त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात. परंतु एकंदरीत आतापर्यंत जी आपण माहिती घेतली त्या संदर्भात थोडंसं जरी तुम्ही काम केलं तर तुमच्या दोघांमधले नातेसंबंध हे अधिक दृढवत होऊ शकतील. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.